भातकुली मार्गावर असलेल्या रेल्वे फाटक क्रमांक 4 जवळील सार्वजनिक रस्ता बंद करण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून परवानग्या, नियमावली व विभागीय एनओसी संदर्भात मोठी विसंगती असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाचा खुलासा व्हावा यासाठी समाजसेवक निलेश गजाननराव पानसे यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित कागदपत्रे माध्यमांसमोर सादर केली आहेत। पत्रकार परिषदेत पानसेंनी सांगितले की 27 मे 2024 रोजी दिलेल्या परवानगीत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही अट किंवा नियमावली नमूद करण्यात आलेली नाही। मात्र त्यानंतर दिलेल्या आदेशांमध्ये रस्त्याच्या मालकी हक्काबाबत संबंधित विभागाची एनओसी घेतल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही अशी नोंद आढळून येते। या परस्पर विरोधी आदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। प्रेस नोटनुसार रेल्वे विभागाकडून काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडे लेखी स्वरूपात एनओसी देण्यात आलेली नसताना काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन हा रस्ता सामान्य विभागाचा नसून एनओसी शिवाय पुढील कार्यवाही करू नये असे स्पष्ट करण्यात आलं होतं। तरीही प्रत्यक्षात रस्ता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी आंदोलन झाल्यानंतर 6 फेब्रुवारी 2025 रोजी काम पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं असा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। दरम्यान रेल्वे विभागाने बांधकाम विभागाकडे परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली, तरी सुद्धा काम सुरू राहिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। रस्ता बंद झाल्यामुळे मलकापूर व परिसरातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या हक्कांचा बळी दिला जात असल्याचा आरोप पानसे यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच या प्रकरणासंदर्भात तक्रार केल्यानंतर आपल्या किंवा सहकाऱ्यांच्या जीवितास अथवा मालमत्तेस काहीही हानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। याबाबतची संपूर्ण कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। हे सौरभ कटियार, माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या वेळेस चुकीच्या आदेशांनी आम्हाला ग्रामवासियांना चुकीचा मार्गाचा आणि चुकीनं मार्ग बंद केल्याने आमच्यावर अन्याय झालेला आहे। त्याच्या चौकशीकरिता मी पूर्ण पुरावे पत्रकारांना दिलेले आहे। सौरभ कटियार यांच्या वेळेस सौरभ कटियार जिल्हाधिकारी यांच्या वेळेस चुकीचे आदेश काढून नागरिकांना विकासाच्या नावावर भकासाचा मार्ग असं दिसून येत आहे आदेशाने। तरी याच्या चौकशीकरिता मी ही पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। यामध्ये आम्हाला लवकरात लवकर आमचा रस्ता आणि ज्यांनी हा रस्ता चुकीच्या मार्गाने काम चालू केलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच मी आपल्याला सांगून इच्छितो। आणि अधिकाऱ्यांचा चालू असलेला हा बिहार पॅटर्न हा महाराष्ट्रात होऊ नये याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो। आणि या तक्रारीमुळे माझ्या किंवा माझ्यासोबतच्या कोणाला काही हानी झाल्यास याला संबंधित प्रशासन जबाबदार राहील। मी तक्रार आपल्याला रितसर पूर्ण तक्रार माझी आपल्याकडे दिलेली आहे, इतकंच सांगू इच्छितो। याला लवकरात लवकर याचं विवरण जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।